आजच्याच दिवशी 1915 साली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये परतले होते. मोहनदास नावाच्या सामान्य व्यक्तीला महात्मा बनवण्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचाही सिंहाचा वाटा आहे. कारण 24 वर्षाचे असताना दक्षिण आफ्रिकेत गेले, तब्बल 45व्या वर्षी म्हणजे 21 वर्षांनी ते भारतात परतले. दक्षिण आफ्रिकेतील लोकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे भारतातल्या 25 कोटी भारतीयांच्या आशा गांधींकडे होत्या. ज्या काळात गांधी भारतात आले तेव्हा 1905 साली बंगालचे 2 तुकडे झालेले होते. 1911 साली कोलकाता ऐवजी दिल्ली राजधानी झाली होती. तर दुसरीकडे काँग्रेस देखील 30 वर्ष झाली होती. स्वातंत्र्य लढा कोणत्या मार्गाने लढायला पाहिजे यामध्ये लोकांमध्ये फूट पडली होती. गांधींना तेव्हाची काँग्रेस बघितली आणि काँग्रेस जी राजवाड्यांची आहे, इथे सामान्य माणसाला कुठे जागा आहे का असा प्रश्न पडला. इथे सगळे सुटाबुटात आहे. मग यांना पारतंत्र्यामधल्या शेवटच्या माणसाचं दुःख कसं कळणार हा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्यातूनच 1917 साली बिहारच्या चंपारण्यमधून सत्याग्रहामधून शेतकऱ्यांना शाश्वत न्याय मिळवून नीळ पिकवण्याची सक्ती इंग्रजांनी लादली होती. त्यातून त्यांना मोकळा श्वास दिला आणि अहिंसेच्या मार्गाने आपण देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो हा मार्ग गांधींनी भारतात आल्यावरती दाखवला. आणि त्यामुळेच 2005 पासून 9 जानेवारी हा दिवस आपण भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद.